हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. तर आज आपण पाहणार आहोत एरर ॲनालिसिस या टॉपिकवरती न्यूमेरिकल्स, ज्यामध्ये PYQs असतील आणि काही अनेक क्वेश्चन्स असतील जे की एक्झाममध्ये येण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच प्रकारचे एक्झाममध्ये क्वेश्चन्स येत असतात. तर या अगोदर आपण एरर ॲनालिसिसचं लेक्चर दिलेले, त्या लेक्चर्स तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता, तुम्हाला त्याची लिंक मिळेल किंवा आपल्या चॅनलच्या होम पेजवरती जाऊन जरी तुम्ही चेक केलं तरी तुम्हाला एरर ॲनालिसिसचं पूर्ण कंप्लीट लेक्चर मिळेल, ज्यामध्ये एरर ॲनालिसिस कंप्लीटली समजून सांगितलेलं आहे. आणि जरी तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तरीही तुम्हाला हे लेक्चर समजणार आहे, कारण त्याला एक शॉर्टकट ट्रिक्सनी मी तुम्हाला समजून सांगणार आहे इच अँड एव्हरी क्वेश्चन्स. कारण हे जे क्वेश्चन्स असतात एरर ॲनालिसिसचे, या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला जर समजलं एकदा तर तुम्ही शॉर्टकट मेथडनी आणि फास्टमध्ये कमीत कमी टाईममध्ये आन्सर्स काढू शकता, जेणेकरून एक्झाममध्ये तुमचा टाईमही वाचतो आणि उत्तर 100% ॲक्युरेसी येण्याची शक्यताही असते. त्यामुळे हे क्वेश्चन्स चांगले असतात आणि असे क्वेश्चन्स एक्झामला आले तर टाईम वाचतो. तर आपण जास्त वेळ न घेता आपण स्टार्ट करूया. तर आपल्याकडे पॉईंट आहे, आपल्याकडे पहिला क्वेश्चन या ठिकाणी, मेटल वायर हॅज अ मास 0.±0.002 ऑब्वियसली ग्राम. म्हणजे आपल्याला एक वायर दिलेलं आहे, समजा आपण एक वायर जर म्हटलं, समजा असं एक वायर आहे, त्या वायरचं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, समजा वायर आहे ज्याचं मास दिलेलं आहे आपलं एवढं 0.4 ±0.002. तर हे प्लस ऑर मायनसचा अर्थ असतो की आपण कुठल्या तरी एका इन्स्ट्रुमेंटनी मोजलेलं आहे तर त्याचं मास आलं आहे 0.4 ग्राम आणि त्या इन्स्ट्रुमेंटली मोजल्यामुळे त्याच्यामध्ये एरर येऊ शकते, म्हणजे चूक होऊ शकते थोडी बहुत, आणि ती किती असू शकते 0.002 प्लस ऑर मायनस, म्हणजे त्यापेक्षा म्हणजे 0.4पेक्षा 0.002ने जास्त किंवा कमी अशी त्या ठिकाणी एरर येऊ शकते, म्हणून आपण ती एरर त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच प्रकारे पुढे त्या वायरची रेडियस दिलेली आहे आणि ती रेडियस दिली आपला 0.3 ±0.01 मिलीमीटर. तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की याचा अर्थ 0.3 म्हणजे ती त्याची रेडियस आहे, मेजरमेंट केली एखाद्या आपण स्क्रू गेजनी मेजर केली असं म्हणू शकतो. पण जे 0.001 आहे ती त्याच्यामध्ये एरर येऊ शकते, म्हणजे प्लस ऑर मायनस तेवढी एरर असू शकते, ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला लेंथ दिली त्या वायरची 5 ± 0.02 सेंटीमीटर, म्हणजे यामध्ये त्याची लेंथ 5 सेंटीमीटर आहे आणि त्यामध्ये 0.02 सेंटीमीटरची एरर येऊ शकते, हे त्या ठिकाणी सांगितलेले आहे. एरर म्हणजे त्याचा अर्थ तेवढी व्हॅल्यू जास्त किंवा कमी असेल. नेक्स्ट आहे मॅक्झिमम पॉसिबल पर्सेंटेज एरर आपल्याला काढायची, मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. तर आपल्याला काय करायचे, डेन्सिटीच्या मेजरमेंट म्हणजे डेन्सिटी मेजरमेंट करण्यासाठी काय एरर येऊ शकते किंवा डेन्सिटी मेजरमेंट करत असताल तर एरर काय होऊ शकते हे सांगायचे. आता प्रश्न आपल्याकडे असा आहे की आपल्याकडे ऑप्शन दिलेत. फर्स्ट ऑप्शन आहे 1.6, 1.4, 1.2, 1.3. आता जवळपास क्लोज ऑप्शन्स आहेत. जर आपण याला सॉल्व करायला गेलं तर तुम्हाला लक्षात येईल लगेच की आन्सर कुठला असेल. तर आपण याला सॉल्व करूया. पहा, पहिल्यांदा आपलं माहिती आहे डेन्सिटीमधली पाहिजे. पहा, ज्याच्यामध्ये हे याची एरर काढायचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर डेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला असतो, डेन्सिटी इज इक्वल टू असतो मास डिवाइड बाय व्हॉल्यूम, म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम. आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आपल्याला या ठिकाणी मास जशाला तसं त्या ठिकाणी व्हॉल्यूम, जे ॲक्च्युली जे वायर असतं हे सिलेंड्रिकल शेपचं असतं आणि यामुळे वायरची व्हॉल्यूम जे असणार आहे सिलेंड्रिकल शेप असल्यामुळे त्याचा πr² × L असतं, πr² × L. यावरून आपल्याला एक गोष्ट तर क्लिअर आहे यामध्ये की जे आपण हे म्हणू शकतो, आपण डेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r² आणि L आहे. तर आपल्याला जर पर्सेंटेज एरर डेन्सिटीची काढायची असेल तर मासची पर्सेंटेज एरर, रेडियसची पर्सेंटेज एरर आणि लेंथची पर्सेंटेज एरर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण या ठिकाणी पहिलं काढूया मासची पर्सेंटेज एरर. तर मासमध्ये जर पर्सेंटेज एरर जर आपल्याला काढायची असेल त्या ठिकाणी दिले मास किती दिले 0.4 ± 0.002. त्याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही 0.4 एवढं ग्राम मास मेजर केलं तर तुम्हाला 0.002 एवढी एरर येऊ शकते. त्याला कम्पेअर जर केलं, जर समजा आपण असं म्हटलं 0.4ला जर 0.02 एरर 0.2 एवढी एरर येऊ शकते, तर जवळपास आपण याला जर पॉईंटने जर शिफ्ट केला आपण त्याला आपण असं म्हणू शकतो 400 करू शकतो, कारण 3नी पॉईंट शिफ्ट केला, याचाही पॉईंट 3नी शिफ्ट केला तर या ठिकाणी होऊ शकतं 3नी शिफ्ट केल्यानंतर 2 येईल. म्हणजे जर आपण आज कम्पॅरेटिव्ह जरी पाहिलं तर 0.4ला किती येऊ शकते 0.002 येऊ शकते, तर 400ला एरर किती येणार आहे 2 येणार आहे. आणि मग जर 400ला 2 एरर आले असेल तर 100ला किती येणार आहे या ठिकाणी 0.5 आणि ऑब्वियसली पर्सेंटेजमध्ये असेल तर म्हणजे 0.5 एरर, म्हणजे 100ला 0.5 याचाच अर्थ मासची जी पर्सेंटेज एरर आहे ती आहे 0.5%. ठीक आहे, आपला मासची पर्सेंटेज आली. आता नेक्स्ट आहे रेडियसची पर्सेंटेज एरर. तर रेडियसच्या पर्सेंटेज एररसाठी जर आपण केलं, रेडियसमधली जर पर्सेंटेज एरर आपल्याला काढायची असेल तर त्यामध्ये सेम आहे, या ठिकाणी 0.3 असेल तर तेव्हा त्याची एरर किती आलेली आहे 0.001 आलेली आहे. मग आपण याला पॉईंट शिफ्ट करू शकतो. याला 300 जर आपण केलं तर हे किती होणार आहे, जवळपास आपल्याकडे 1 होईल, म्हणजे 300ला 1 येऊ शकते, तर 100ला जवळपास किती येणार आहे
100ला जवळपास किती येणार आहे 1/3 येईल, कारण 300ला 1 येत असेल तर 100ला 1/3 आणि त्याच वेळी म्हणजे आरमधली जी पर्सेंटेज एरर असणार आहे ती 1/3% असेल. ठीक आहे. नेक्स्ट जर आता आपण पाहिलं मेजरमेंट ऑफ द नेक्स्ट आपल्याला लेंथबद्दल पाहायचं आहे. जर आपण लेंथबद्दल जर एरर पाहत असताल तर आपण त्याला हे करूया, लेंथमधली पर्सेंटेज आपण या ठिकाणी घेऊया. आपण एक मिनिट, यामध्ये लेंथमधली पर्सेंटेज जर घेतली तर या ठिकाणी आपल्याकडे जर व्हॅल्यू जर पाहिले आपण तर आपल्याला या ठिकाणी लेंथ इज इक्वल टू आपल्याकडे एलची जी व्हॅल्यू आहे यल त्याची जर व्हॅल्यू पाहिली 5 आहे सेंटीमीटरमध्ये आणि त्यामध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी किती 0.02 म्हणजे 5 सेंटीमीटरला एरर किती यायली, याची एरर किती आली 0.02 यायली. मग जर आपण याला अजून हे केलं म्हणजे याला 500 कन्सिडर केलं म्हणजे दोन्ही पॉईंट शिफ्ट केला तर याची किती येणार आहे 2 येणार आहे, म्हणजे 500ला 2 एवढी एरर येऊ शकते. तर जवळपास जर आपण पाहिलं 500ला जर 2 येत असेल तर 100ला किती एरर येणार आहे, तर आपल्याला माहिती आहे 500ला जर 2 येत असेल तर याचा अर्थ 100ला आपल्याला किती येणार आहे, त्याला आपण कम्पेअर करू शकतो एक्स असं मानलं आपण. समजा तुम्हाला जर समजत नसेल तर आपण याला असं करू शकतो, मग या ठिकाणी डिवाईड करू शकतो म्हणजे 500 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 2 डिवाइड बाय एक्स. यानं सॉल्व जर केलं आपण तर या ठिकाणी आपल्याला येईल 5 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू 2 डिवाइड बाय एक्स. तर एक्स इज इक्वल टू येणार आहे आपल्याकडे 2 डिवाइड बाय 5 म्हणजे जर 5ने याला डिवाइड केलं तर आपल्याला 0.4%. तर 0.4 येईल आणि ती 0.4% येईल म्हणजे जवळपास 100ला एक्सची व्हॅल्यू किती आली 0.4 म्हणजे एलमध्ये लेंथमध्ये एरर किती येणार 0.4%. मग आपण आता जो फॉर्म्युला पाहिला होता या ठिकाणी त्या फॉर्म्युल्यानुसार जर आपण पाहिलं हा जो डेन्सिटी आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r² अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एल आहे. मग आपल्या प्रत्येकाची पर्सेंटेज एरर माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण जर पाहिलं डेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r² आहे आणि लेंथ आहे. मग आपण या ठिकाणी पाहू शकतो मासमधली जी पर्सेंटेज एरर आहे ती जवळपास या ठिकाणी दिलेली आहे किती आहे 0.5% आहे, ही 0.5% आहे. नंतर आपल्याकडे रेडियसमधली एरर दिली आहे. तर रेडियसमधली एरर किती दिली आपल्या या ठिकाणी जर पाहिलं तर रेडियसमध्ये 1/3% आलेली आहे. त्या ठिकाणी 1/3% असेल, पण याचा स्क्वेअर असल्यामुळे त्याला मल्टिप्लाय बाय 2 करू शकतो म्हणजे ही एरर येणार आहे 2/3%. ठीक आहे. नंतर आता आपल्याला लेंथमधली एरर काढायची. लेंथमध्ये एरर आपण दिली 0.4%. आता हे लक्षात ठेवा जेव्हा पर्सेंटेज एरर असेल तर कोणत्याही क्वांटिटीचं डिव्हिजन असेल किंवा मल्टिप्लिकेशन असेल तर पर्सेंटेज एररची ॲडिशनच होते. म्हणजे जर आपल्याला एलच्या पर्सेंटेज एररमध्ये हे करायचं असेल डेन्सिटीची पर्सेंटेज एरर काढायची असेल तर या मासची पर्सेंटेज एरर, रेडियसची पर्सेंटेज एरर म्हणजे त्याचा स्क्वेअर आणि लेंथची पर्सेंटेज या सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल. त्या ठिकाणी काय येणार मासची पर्सेंटेज किती 0.5 प्लस त्याची किती आहे 0.4 प्लस 2 डिवाइड बाय 3. त्यामध्ये जर आपण केलं त्याला सॉल्व करू शकतो 0.5 प्लस 0.4 0.9 प्लस याला 2/3 आपण 0.6 येऊ शकतो 2/3ला किंवा याला 0.9 इंटू काय करू शकतो आपण 0.67 करू शकतो. आणि जेव्हा यांची ॲडिशन करूयात आपण तर हे जवळपास येणार आहे 15 याचं 1.57 येईल ॲडिशन आणि 1.57% जर अप्रॉक्सिमेटली जर पाहिलं आपण तर आपल्याकडे आन्सर या ठिकाणी आहे 1.6% म्हणजे 1.57लाच आपण 1.5 लिहू शकतो. तर या ठिकाणी त्याचा आन्सर आहे 1.6%. आता हे मी या ठिकाणी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं त्यामुळे थोडासा वेळ लागतो. जर शॉर्टकटली जर सॉल्व केलं तर फास्टमध्ये एरर येऊ शकते. तुम्ही याला प्रॅक्टिस करा, जेवढ्या फास्ट प्रॅक्टिस करताल तेवढ्या लवकर तुम्हाला आन्सर्स मिळेल. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याकडे आहे अन एक्सपेरिमेंट द पर्सेंटेज एरर ऑफ द एरर ॲक्युरेटेड इन द मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटी ABCD आर 1%, 2% अँड 3% अँड 4% रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आपण एक एक्सपेरिमेंट करतोय ज्यामध्ये आपण 4 फिजिकल क्वांटिटीज मोजतोय. कोणकोणत्या यामध्ये A, B, C आणि D. आणि आपल्याला Aमध्ये पर्सेंटेज एरर किती आली 1%, Bमध्ये आलेली 2%, 3% आलेली C आणि Dमध्ये आलेली 4%. आणि आपला काय करायचे मॅक्झिमम पर्सेंटेज एरर करायची मेजरमेंटमध्ये जी की एक्स मोजतो आणि एक्सचा फॉर्म्युला दिलेला आहे या ठिकाणी. तर एक्स इक्वल टू आपल्याकडे किती आहे या ठिकाणी A² इंटू B टू द पॉवर 1/2 डिवायडेड बाय C 1/3 इंटू D³. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की जेव्हा पर्सेंटेज एरर आपल्याला दिली असेल तर आपल्याला या ठिकाणी दिलेले पहा. तर पहिल्यांदा एक्समधली पर्सेंटेज एरर जर काढायची असेल तर एक्सची पर्सेंटेज एरर म्हणजे काय एची पर्सेंटेज एरर घ्यायची आणि त्याचा स्क्वेअर करायचा. तर या ठिकाणी एची पर्सेंटेज एरर किती आहे 1 आणि त्याचा स्क्वेअर असलेला पॉवर मल्टिप्लायमध्ये येतो. तर 1 एची पर्सेंटेज एरर वाटलं तर आपण असं लिहूया. एक मिनिट तुम्हाला एकदा फॉर्म्युला बनवून देतो. एक्समधली पर्सेंटेज एरर इक्वल टू एची पर्सेंटेज एरर ऑब्वियसलीचा स्क्वेअर असल्यामुळं 2 मल्टिप्लायमध्ये येईल 2 प्लस नंतर बीची पर्सेंटेज एरर
त्याचा पॉवर 1/2 असल्यामुळे तो 1/2 मल्टिप्लायमध्ये येणार, प्लस तुम्हाला सीमधली पर्सेंटेज एरर त्याचा पॉवर 1/3 असल्यामुळे 1/3 आणि प्लस डीची पर्सेंटेज एरर त्यामध्ये पण पॉवर किती आपल्याकडे 3 असल्यामुळे मल्टिप्लाय बाय 3. तुम्ही याला डायरेक्टली लिहू शकता. तर म्हणजे एक्समध्ये जर पर्सेंटेज एरर आपल्याला काढायची असेल तर 2 इंटू, कारण त्याचा स्क्वेअर असल्यामुळं याची पर्सेंटेज एरर किती आली 1 इंटू 1% प्लस 1% आपण लिहू शकतो या ठिकाणी, प्लस 1/2 इंटू बीची पर्सेंटेज किती आहे 2, त्या ठिकाणी 2%, प्लस 1/3 सीची पर्सेंटेज किती आहे 3%, त्या ठिकाणी 3%, आणि प्लस 3 इंटू डीची पर्सेंटेज या ठिकाणी 4% आहे, त्या ठिकाणी 4%. मग आपण याला काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. म्हणजे एक्समध्ये जर पर्सेंटेज एरर काढायचे असेल ते 2 इंटू 1 2%, प्लस हे 2 गेट कॅन्सल 1%, प्लस या ठिकाणी 3 गेट कॅन्सल 1%, प्लस 3 मल्टिप्लाय बाय 4 12 येईल. म्हणजे जवळपास एक्समध्ये जी पर्सेंटेज एरर येणार आहे 2 + 1 + याचं जर ॲडिशन केलं आपण तर जवळपास किती येणार आहे 16% एरर येईल. त्या ठिकाणी किती पर्सेंट एरर असणार आहे 16%. त्याचा आन्सर किती आहे सी, त्या ठिकाणी 16%. तर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा की कुठलाही फॉर्म्युला असा दिला असेल आणि त्याची पर्सेंटेज एरर सांगितली असेल तर रूल लक्षात ठेवा. रूल नंबर 1 की त्याचा पर्सेंटेज एररचा पॉवर जर असेल तर तो पॉवर मल्टिप्लायमध्ये देतो आणि तेवढ्या टाईम्स पर्सेंटेज एरर वाढते. सेकंड आहे तुम्ही जर डिव्हिजनमध्ये दोन गोष्टी मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर त्यांच्या पर्सेंटेज एररची ॲडिशन होईल आणि डिव्हिजनमध्ये असतील तरीही त्यांच्या पर्सेंटेज एररची काय होणार या ठिकाणी ॲडिशनच होणार आहे. तर हा क्वेश्चन 2019ला आला होता आणि महत्त्वाचा आणि सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला कमीत कमी टाईम जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला कमीत कमी टाईममध्ये सॉल्व करता येईल. सेम त्याच प्रकारचा हा क्वेश्चन आहे. एक एक्सपेरिमेंट आहे ज्यामध्ये आपल्याकडे 4 फिजिकल क्वांटिटी पहिल्यासारख्याच A, B, C, D आर मेजर्ड विथ द पर्सेंटेज एरर. त्याच्यामध्ये दिले 1%, 2%, 3%, 4%. फक्त यामध्ये फॉर्म्युला बदललेला आहे. तर फॉर्म्युला या ठिकाणी किती आहे x आहे x = A³ B² / CD. मग आता आपण याला डायरेक्टली सॉल्व करूया. मी पहिल्यांदा आपण असाच क्वेश्चन सॉल्व केला आहे. डायरेक्टली पाहतो एमध्ये किती पर्सेंट आहे. आपण जर पाहिलं समजा एमध्ये किती पर्सेंट आहे, समजा असं म्हटलं एमध्ये किती पर्सेंट आहे, समजा 1% आहे 1%. आणि याला आपण डायरेक्टली घेऊ 1 मी लिहितो, पर्सेंट लिहित नाही यामध्ये. या ठिकाणी जर आपण लिहिलं एमध्ये किती आहे 1% आणि मल्टिप्लाय बाय या ठिकाणी 3 येणार आहे, प्लस बीमध्ये किती पर्सेंट आहे 2% आणि मल्टिप्लाय बाय याला किती असणार आहे पॉवर मल्टिप्लायमध्ये येईल 2, प्लस सीमधली पर्सेंटेज किती आहे 3%, त्याला पॉवर कुठला नाही म्हणून 3 असेल आणि डीला 4% म्हणजे प्लस 4%. तर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं हे 3 प्लस हे 4 प्लस हे 3 आणि हे 4 ते जवळपास 14% येईल या ठिकाणी. तर आपला आन्सर या ठिकाणी सी ऑप्शन असणार आहे 14%. सेम पहिल्या क्वेश्चनसारखाच क्वेश्चन आहे, पण पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण स्टेप बाय स्टेप केलं होतं, यामध्ये त्याच्यापेक्षा शॉर्टकट केलं. तर तुम्ही दरवेळी जर याची प्रॅक्टिस केलात तर आता मी जशा प्रकारे शॉर्टकट सॉल्व केलं तर तशाच प्रकारे तुम्ही काय करू शकता शॉर्टकट सॉल्व करू शकता या क्वेश्चन्सला. ठीक आहे. नेक्स्ट आहे एरर इन द मेजरमेंट ऑफ द रेडियस ऑफ द स्पियर इज 1%. द एरर इन द कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ इट्स व्हॉल्यूम इज. तर आपला रेडियस एखादा स्पियर आहे, समजा जर आपण असं म्हटलं एक स्पियर आहे आणि त्या स्पियरची आपलं रेडियस समजा R आहे, तर त्याची रेडियस मेजरमेंट करण्यामध्ये जवळपास 1% एरर आलेली आहे आणि आपला पर्सेंटेज एरर कोणती काढायची आहे व्हॉल्यूममधली पर्सेंटेज एरर. मग आपल्याला व्हॉल्यूमचा आणि रेडियसचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे, काय रिलेशन आहे. मग या ठिकाणी फॉर्म्युला आपला माहिती असायला पाहिजे व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 πr³ म्हणजे व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³ आहे. मग आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आरमध्ये रेडियसमध्ये 1% एरर आली आहे, त्या ठिकाणी 1% लिहू शकतो आपण. ठीक आहे. आणि त्याचा काय क्यूब असल्यामुळं क्यूब मल्टिप्लायमध्ये येईल 3 होईल, म्हणजे व्हॉल्यूममध्ये किती पर्सेंट येणार 3% एरर असेल. या ठिकाणी आपला आन्सर या ठिकाणी असणार आहे ऑप्शन नंबर 2 3% एरर. म्हणजे एकदा तुम्हाला जर प्रॅक्टिस झाली तर प्रत्येक क्वेश्चन तुम्ही त्याच्यापेक्षा फास्ट करू शकता. तुम्हीच पहा पहिल्या क्वेश्चन्सला आपला वेळ लागला, दुसरा तिसरा क्वेश्चन सोपा गेला, चौथा क्वेश्चन त्याच्यापेक्षा कमी टाईममध्ये झाला. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट हा फॉर्म्युला माहिती असेल, त्या फिजिकल क्वांटिटीमधले रिलेशन माहिती असेल तर इझिली आणि फास्टमध्ये तुम्ही काय करू शकता आन्सर काढू शकता. नेक्स्ट आपल्याकडे क्वेश्चन नंबर 5 आहे मीन टाईम पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम. जवळपास दिले आपल्याला 2 सेकंद दिला आहे आणि मीन ॲब्सोल्यूट एरर दिली आपल्याला टाईम पिरियडमध्ये जवळपास 0.05%. म्हणजे आपल्याला सहसा सांगितलेलं की मीन टाईम पिरियड जो आहे 0.2 सेकंद आहे आणि जर एखादा पेंडुलमचा आणि त्या पेंडुलमच्या साईन जर आपण मेजरमेंट करत असाल टाईम पिरियड तर आता एरर किती येईल आपला 0.05. म्हणजे सहसा काहीच नाही या ठिकाणी आपण तेच व्हॅल्यू लिहिणार आहेत. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू किती असणार आहे 2.00 आणि त्याच्यामध्ये एरर किती येऊ शकते 0.05 सेकंद. हे आन्सर असणार आहे. यामध्ये काही नाही, प्लस ऑर मायनस किती व्हॅल्यू येऊ शकते ती ॲब्सोल्यूट एररच आपण त्या ठिकाणी ॲड करत असतो किंवा सबट्रॅक्ट करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे थिन कॉपर वायर ऑफ अ लेंथ 1 मीटर इन्क्रीजेस लेंथ बाय
2%नी आणि थ्रू 10 degree Celsius. What is the percentage increase in the area when the square copper sheet of the length 1 meter is heated through a 10 degree Celsius? म्हणजे सरळ हा क्वेश्चन दिलेला आहे पहा, मी बरं सांगतो क्वेश्चन. आपल्याकडे असं वायर आहे, ऑब्विसली कोणत्या मटेरियलचं आहे, कॉपरचं आहे, ज्याची लेंथ 1 मीटर आहे किंवा यल मीटर म्हटलं असेल घेऊ शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये एरर किती आली 2%. म्हणजे याची लेंथ मेजरमेंट करण्यामध्ये आपल्याला 2% एरर आली आहे. आणि त्याला 10 डिग्री सेल्सिअसने हीट केलं. त्यामध्ये टेम्परेचरच्या यामध्ये जास्त काही रोल नाही आहे. पण ते समजा त्या कॉपर प्लेट घेतली आपण अशी, तर ऑब्विसली या ठिकाणी जी लेंथ असणार आहे त्याला 2 लेंथ असणार, म्हणजे ही एक लेंथ असणार आहे. स्क्वेअर प्लेट दिली असेल तरी चालतं किंवा नसेल, हां स्क्वेअर कॉपर प्लेट आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ही पण लेंथ आणि ही पण लेंथ असणार आहे. आणि यामध्ये आपला काय शीट मीटर हीटेड थ्रू अ डिग्री आपला काय करायचं आहे, पर्सेंटेज एरिया काढायची इन्क्रीज, एरियामध्ये किती इन्क्रीज होणार आहे. म्हणजे आपला माहिती आहे, मग या ठिकाणी एरियाचा फॉर्म्युला आहे, एरिया इज इक्वल टू स्क्वेअर असल्यामुळे एलचा स्क्वेअर असेल आणि एलमध्ये किती पर्सेंट आली आहे 2% एरर आली आहे. आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर पॉवर मल्टिप्लायमध्ये येणार. तर एमध्ये पर्सेंटेज एरर किती येणार आहे 2% एरर लेंथमध्ये आलेली आणि त्याचा पॉवर स्क्वेअर असल्यामुळे 2 मल्टिप्लायमध्ये आला. तर एमध्ये किती पर्सेंट येणार आहे, जवळपास 4% एरर येणार आहे. त्या ठिकाणी आपला आन्सर असेल 4%. पहा एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही सॉल्व केले की लगेच सॉल्व होतात, काहीही वेळ लागत नाही. तर हा एक क्वेश्चन आहे पहा, रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टन्स दिलेला आहे तुम्हाला. हा फॉर्म्युला 10th क्लासमध्ये झाला असेल, काही जणांना 9th क्लासमध्ये झाला असेल. तर हा फॉर्म्युला आहे रेजिस्टन्सचा. रेजिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टेज डिवाइड बाय करंट. हा जो फॉर्म्युला आहे रेजिस्टन्स इक्वल टू व्होल्टेज डिवाइड बाय करंट, ओम्स लॉ म्हणतो आपण याला. त्यामध्ये त्याने दिले की व्होल्टेज मोजण्यामध्ये 100 व्होल्टेज आलं तर ±5 व्होल्टेज होऊ शकतं आणि 10 एवढा जर करंट आला तर ±0.2 अँपियर एवढा करंटचा फरक पडू शकतो. मग आपण जर व्होल्टेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी या ठिकाणी बोलतो व्होल्टेज आपण जर पाहिलं, जर 100 असेल तर ±5 होऊ शकतं. म्हणजे 100ला ±5 म्हणजे सरळ व्होल्टेजमध्ये 5% एरर आली आहे. नंतर आपल्याकडे करंट आहे, करंटची जी व्हॅल्यू आहे 10 ±0.2 असेल. याला जर आपण 100 केलं तर ± काय येणार आहे 2 येणार आहे. म्हणजे 100 म्हणजे 10ला जर 0.2 येत असेल तर 100ला 2 येतं, म्हणजे करंटमध्ये एरर येईल 2% एरर येईल. म्हणजे व्होल्टेजमध्ये आपल्याला 5% एरर येते आणि करंटमध्ये 2%. म्हणजे व्होल्टेजची या ठिकाणी 5% आणि करंटची आपल्याला 2%. पण दोन्ही डिव्हिजनमध्ये असतील तर आपल्याला माहिती आहे त्यांची ॲडिशनच करणार आहोत. तर ॲडिशन केल्यानंतर किती येणार आहे 7%. त्यामध्ये आन्सर आपला ऑप्शन नंबर बी असेल, याची एरर असणार आहे ती 7% असेल. तुम्ही अशा प्रकारे डायरेक्टली तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असेल आणि त्याचे रूल्स माहिती असतील एरर काढण्याचे, तर तुम्ही डायरेक्टली त्याचे एरर्स फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे, अ फिजिकल क्वांटिटी इज रिलेटेड टू 4 ऑब्झर्वेबल ABCD आहेत आपल्याकडे. फिजिकल क्वांटिटी ए आहे, त्याचे रिलेशन दिलेले कोणासोबत, स्मॉल a, b आणि c अँड d ॲज फॉलो. म्हणजे रिलेशन दिलेलं आपला काय, a इक्वल टू a² b³ डिवाइड बाय c इंटू डीचा स्क्वेअर रूट आहे म्हणून d⁻1/2 या ठिकाणी घेऊया आपण. आणि आपल्या प्रत्येकाची पर्सेंटेज दिलेली आहे. एची पर्सेंटेज दिली 1%, बीची दिलेली आहे 3%, सीची दिलेली आहे 2% आणि डीची दिलेली आहे 2%. तर मला वाटतं की आता हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे. तर हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कसाठी ठेवतो. तर या क्वेश्चनचं जे आन्सर असेल या 4 ऑप्शनपैकी तर तुम्ही कमेंटमध्ये आन्सर सांगू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.